आपल्याबरोबर भाजपाचे आमदार अतुल भातखळकर सर आहेत. अतुल भातखळकर सर, अधिवेशनाच्या अगदी पहिल्या दिवशी जेव्हा राज्यपालांचं अभिभाषण झालं, या अभिभाषणामध्ये शेतकऱ्यांचा मुद्दा त्यांनी कुठेही घेतला नाही, कारण आज पीक विम्याचा प्रश्न आहे, कर्जमाफीचा प्रश्न आहे, पण त्याच्यावर ते काही बोलले नाहीत. विरोधक म्हणतात की राज्यपालांच्या भाषणामध्ये हे अपेक्षित होतं. असं महामहिम राज्यपालांच्या भाषणामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा अनेकदा उल्लेख आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताकरता राज्य सरकार काय काय पावलं उचलतंय त्याच्या संदर्भातली वक्तव्य केलेलं आहे. मग सौर कृषी पंप असतील, इथपासून शेतकऱ्यांच्या विविध बाबींच्या विषयांचा उल्लेख आहे, जलसिंचनाचा उल्लेख आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की विरोधक याच्यावरचं राजकारण करतायत. आज आणि उद्या महामहिम राज्यपालांच्या अभिभाषणावर सभागृहात चर्चा आहे, त्यात विरोधकांनी मुद्दे मांडावेत. त्याला माननीय मुख्यमंत्री उद्या उत्तर देतील आणि उत्तरामध्ये या सर्व विषयांचं त्या स्पष्टीकरण ते करतील. पण कर्जमाफीचा मुद्दा नाही, शेतकरी आत्महत्या करतायत, याकडे कसं डोळे झाकारायचे? असं आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 2 महिन्यापूर्वीच हे जाहीर केलेलं आहे की कर्जमाफीच्या संदर्भातली एक समिती त्यांनी गठीत केलेली आहे. ती समिती कर्जमाफीच्या बरोबर शेतकऱ्यांना वारंवार कर्जाच्या विळख्यात जावं लागणार नाही, याकरता काय करावं लागेल याच्या उपाययोजना सुद्धा ती समिती सुचवणार आहे. आणि त्याचा रिपोर्ट आता प्रतीक्षेमध्ये आहे. त्याचा रिपोर्ट आल्यानंतर त्या संदर्भामध्ये राज्य सरकार त्या ठिकाणी निर्णय करणार आहे. आणि त्याच्यामुळे हा मुद्दा त्या ठिकाणी राज्य सरकारच्या विचाराधीन असताना आणि कर्जमाफी करण्याची भूमिका राज्य सरकारची असताना मला वाटतं पुन्हा पुन्हा या पद्धतीने मुद्दे मांडणं हे राजकारण करण्याचाच भाग आहे. नरहरी झिरवाळांच्या बाबतीमध्ये आज पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केलं. त्यांचं म्हणणं आहे की मंत्रालयासारख्या ठिकाणी त्यांच्या कचेरीमध्ये लाचखोरीचं हे प्रकरण होतंय, एसीबीची तिथे धाड पडतीये आणि मुख्यमंत्री म्हणतात आम्ही या सगळ्याची चौकशी करतोय. मुख्यमंत्री हे क्लीन चिट देणारे मुख्यमंत्री आहेत. विरोधकांना म्हणावं, तुमच्या काळामध्ये एसीबीने कधी अशी मंत्रालयावर धाड टाकली होती का? मंत्र्यांच्या आस्थापनेवरच्या एखाद्या कर्मचाऱ्याला कधी पकडलं होतं? हे पारदर्शी प्रामाणिक सरकार आहे आणि म्हणून या सरकारने हे धाडस दाखवलं. म्हणजे विरोधकांवर जेव्हा धाडी पडतात तेव्हा राजकारणी म्हणतात, सूडबुद्धी म्हणून म्हणतात. आणि आता मंत्रालयामधल्या एका कर्मचाऱ्यावर एसीबीने रेड टाकली आणि त्याला अटक केली तेव्हा मात्र राजकारणी असं म्हणायचं. हा केवळ दुतोंडीपणा आहे, हे केवळ विरोधी पक्षांचं राजकारण आहे. स्वतः सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलेलं आहे की कुठल्याही व्यक्तीच्या विषयी तक्रार आली तरी सुद्धा अँटी करप्शन ब्युरो त्याची कारवाई करणार, त्या तक्रारीची दखल घेणार. आणि मला असं वाटतं की पारदर्शी सरकार असल्याचाच हा पुरावा. विरोधी पक्ष राजीनाम्याची मागणी करतायत झिरवाळांच्या. असं आहे, झिरवाळांपर्यंत याचे धागेदोरे पोचलेले नाही आहेत, हे स्पष्ट झालेलं आहे. ते पोचले असते तर त्यांचा राजीनामा घेतला असता ना. त्याच्यामुळे विरोधक केवळ आणि केवळ याच्या विषयीचं राजकारण करतात. अबू आझमी म्हणतात की आम्हाला नमाज पढण्यासाठी या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी जागा असावी, उपलब्ध व्हावी. अबू आझमीला म्हणावं, आधी पूर्ण वंदे मातरम गाण्याचा जो केंद्र सरकारने निर्णय केला आहे त्याच्या संदर्भात त्यांची भूमिका काय आहे? काल महामहिम राज्यपालांच्या अभिभाषणाच्या वेळेला पूर्ण वंदे मातरम गायला गेलं. काल अधिवेशनाचा पहिला दिवस होता तेव्हा वंदे मातरम गायला गेलं. त्यावेळेला अबू आझमी कुठे होते? ते वंदे मातरम गायले का? तो मी दुर्गा दशप्रणी धारिणी हे वाक्य त्यांनी उच्चारलं का? या प्रश्नाच्या आधी उत्तर द्या, या प्रश्नावरची भूमिका स्पष्ट करा आणि मग अशा बेकायद्या स्वरूपाच्या मागण्या करा. हे दुस्साहस करण्याचं धाडस अबू आझमींनी करू नये. गेल्या अधिवेशनात त्यांनी वंदे मातरमला विरोध केला म्हणून माझ्याच मागणीवरनं त्यांना पूर्ण अधिवेशन बरखास्त करण्याचं काम केलं होतं. या वेळेला अबू आझमीने हे उद्योग केले तर पुढचे 4 वर्ष या विधानसभेपासून त्यांना लांब राहण्याची पाळी येईल, हे त्यांनी लक्षात ठेवा. शेवटचा प्रश्न, कालपासून एक व्हिडिओ व्हायरल होतोय. काल जी शोकसभा झाली तिथं उपमुख्यमंत्री आले तेव्हा सगळे उठून उभे राहिले, पण आदित्य ठाकरे काही उठून उभे राहिलेले नाहीत. हा एक व्हिडिओ होतोय, तुम्ही कसं बघता? ज्याची एक पद आहे ना, ते ज्याची त्याचे संस्कार दर्शवतात ना. मोठी माणसं आली, मोठ्या पदावरची माणसं आली की आपण उठून उभं राहावं. ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत,
पण संस्कारच नसतील. त्यांचे वडील माननीय मुख्यमंत्र्यांच्या शरीराविषयी बोलत होते, त्यांच्या वजनाविषयी बोलत होते, त्यांना टरबुजा म्हणत होते. त्यामुळे त्या दोघांची जी काही वैचारिक सांस्कृतिक खुजेपणा जो आहे तो यातून पुन्हा एकदा दिसून आलेला आहे. धन्यवाद. आपण बघतोय की अतुल भातखळकर आता आपल्याशी बोलत होते आणि विविध प्रश्नांवर त्यांनी उत्तर देताना हेच सांगितलेलं आहे की संस्कृती ही प्रत्येक राजकारण्यांनी जपली पाहिजे. जो व्हिडिओ व्हायरल होतोय त्यांनी त्याच्यावरनं आपलं मत मांडलेलं आहे. आपण पाहतोय प्राईम टाईम महाराष्ट्र. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.